नमस्कार. कथा कथन 16 स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा क्रमांक 16वी. कथेचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे वेदना. गोष्टीचं नाव आहे वेदना. सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी व्याख्यान दिल्यामुळे, शिकागो येथे व्याख्यान दिल्यामुळे संपूर्ण जगामध्ये स्वामी विवेकानंद प्रसिद्ध झाले, फेमस झाले, लोकप्रिय झाले. अनेक लोकांकडून त्यांना भोजनासाठी आमंत्रणे येऊ लागले. काही जणांनी, अनेक लोकांनी आपल्या घरी राहण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी यावं म्हणून आमंत्रणे येऊ लागले. त्यांचं ऐश्वर्य जे होतं ते कसं होतं पहा. ऐश्वर्य त्यांच्या पायाखाली लोळणं घेत होतं. साऱ्या सुखसोयी पायाखाली लोळणं घेत होतं. परंतु स्वामी विवेकानंद आनंदी नव्हते, सुखी नव्हते, प्रफुल्लित नव्हते. स्वामी विवेकानंद दुःखी होते, निराश होते, वैफल्यग्रस्त होते. कारण भारतीयांची आठवण यायची, गोरगरिबांची आठवण यायची, भारतीय लोकांची आठवण यायची, दलितांची आठवण यायची, जे रंजले गांजलेले लोक आहेत त्यांची आठवण यायची. त्यांना अन्न मिळत नाही, कपडे मिळत नाही, हे त्यांना आठवायचं आणि ते दुःखी व्हायचे. ऐश्वर्य पायाखाली लोळणं घेत असताना ते समाधानी नव्हते. ते अक्षरशः झोपताना क्वाटवरून खाली उतरायचे. बघा, साऱ्या सुखसोयी असताना, ऐश्वर्य पायाखाली लोळत असताना ते क्वाटवरून खाली उतरायचे, अंथरुणावरून खाली उतरायचे आणि जमिनीवर झोपायचे. कारण माझी जनता, भारतीय जनता हलाखीचं जीवन जगत आहे. त्यांना अन्न मिळत नाही, त्यांना वस्त्र मिळत नाही, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. गोरगरिबीचे जीवन हे त्यांना आठवायचं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. ते दुःखी व्हायचे. कारण काय, ते भारतीयांच्या दुःखात ते सामील होत होते. ते दुःख आठवायचं. भारतीय लोकांचं दुःख, गोरगरिबांचं दुःख, ते माझं दुःख असं ते स्वामी विवेकानंद मानत होते. आणि म्हणून ऐश्वर्य पायाखाली लोळत असताना देखील ते पलंगावर न झोपता जमिनीवर झोपायचे. विचार करा. आणि याच्यातून संदेश काय घ्यायचा आहे आपण, तर गोरगरिबांची सेवा करा. त्यांचं दुःख ते आपलं दुःख असं सर्वांनी मानावं. लक्षात ठेवा. धन्यवाद.